नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सायन्सच्या सिलेबसमधील थर्ड चॅप्टर म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी सुरू करत आहोत. तर करंट इलेक्ट्रिसिटी यालाच मराठीमध्ये म्हटलं तर विद्युत धारा किंवा धारा विद्युत. तर हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि आपल्या सिलेबसमधला तर महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर इयत्ता 10वीसाठी आणि 11वी-12वीमध्ये नीट JEE देखील हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या चॅप्टरच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट समजणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पहा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला या करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचं इंट्रोडक्शन पाहूया. इंट्रोडक्शन म्हणजे पाठाची पूर्व ओळख. करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरचं इंट्रोडक्शनमध्ये पहा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रिसिटी काय आहे. व्हॉट इज मेन बाय इलेक्ट्रिसिटी. विद्युत धारा म्हणजे काय किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. थोडं अक्षर मोठं काढू. इलेक्ट्रिसिटी, विद्युत धारा. मग इलेक्ट्रिसिटी कशाला म्हटलं जातं किंवा विद्युत धारा कशाला म्हटलं जातं ते पहा. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच याला म्हटलं जातं वीज. फक्त इलेक्ट्रिसिटीचा अर्थ काय होतो? वीज. इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज. आपण काय वापरतोय? इलेक्ट्रिसिटी यूज करतो घरामध्ये. फॅन चालवण्यासाठी, टीव्ही चालवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते, म्हणजेच विजेची आवश्यकता असते. मग ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय? इट इज अ टाईप ऑफ एनर्जी. ही काय आहे? एक प्रकारची एनर्जी आहे. अ टाईप ऑफ एनर्जी विच used to run, it is used to obtain light, heat and to run power devices. Called electricity. इलेक्ट्रिसिटी इज अ टाइप ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिसिटी ही एक प्रकारची काय आहे? एनर्जी आहे. जसं हीट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे. म्हणजे आपण वर्क अँड एनर्जीमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असणारी एनर्जी पाहिली. तसं इलेक्ट्रिसिटी इज अ वन टाइप ऑफ एनर्जी अँड दिस इलेक्ट्रिक एनर्जी इज यूज्ड टू रन द इलेक्ट्रिक डिव्हाइसेस और पॉवर डिव्हाइसेस. जसं की फॅन, टेलिव्हिजन, बल्ब हे जे डिव्हाइसेस आहेत, वॉशिंग मशीन, मिक्सर, यांना पॉवर डिव्हाइसेस म्हटलं जातं. हे पॉवर डिव्हाइसेस चालवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला प्रकाश मिळवण्यासाठी, उष्णता मिळवण्यासाठी देखील या इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो, म्हणजे विद्युत धारेचा वापर केला जातो. आणि ही जी एनर्जी आपण म्हणजेच उष्णता, प्रकाश आणि यांत्रिक कामासाठी, कार्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते त्याला इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. तर या इलेक्ट्रिसिटीचा आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. तर पहा, इथं समजून घ्यायचं की इलेक्ट्रिसिटी दोन प्रकारची असते. इलेक्ट्रिसिटी हा काय आहे? आणखी आपण सांगू शकतो की इलेक्ट्रिसिटी हा एक फिजिकल फिनॉमिना आहे. द फिजिकल फिनॉमिनॉन बिटवीन द चार्जेस. The physical phenomenon between charged particles. Physical phenomenon between the charged particles. Charged particle म्हणजे कोणते? पॉझिटिव्ह चार्ज and निगेटिव्ह चार्जड पार्टिकल. चार्जड पार्टिकल म्हणजे कोणते? पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अँड निगेटिव्ह चार्ज पार्टिकल.
द फिजिकल फिनॉमिनॉन बिटवीन द चार्ज्ड पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रिसिटी. चार्ज्ड पार्टिकल मधला जो काही फिनॉमिना असतो, फिजिकल फिनॉमिना असतो, त्या फिजिकल फिनॉमिनालाच इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. आणि अशी जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याचे दोन प्रकार आहेत प्रमुख. इलेक्ट्रिसिटीचे प्रमुख किती प्रकार पडत आहेत? इलेक्ट्रिसिटीचे प्रमुख दोन प्रकार पडतात पहा. पहिला प्रकार आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? स्थित विद्युत. स्थित विद्युत किंवा स्थिर विद्युत. आणि दुसरा आहे करंट इलेक्ट्रिसिटी, जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत. याला म्हटलं आता धारा विद्युत, याला म्हटलं आता स्थिर विद्युत किंवा स्थित विद्युत. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी? मग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? की स्थिर विद्युत प्रभार कशाला म्हटलं जातं किंवा स्थिर विद्युत कशाला म्हटलं जातं? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय आहे? द इलेक्ट्रिसिटी विच प्रोड्यूस ड्यू टू स्टॅटिक चार्जेस. स्टॅटिक चार्जेसमुळे जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, स्टॅटिक चार्जेसमुळे असणाऱ्या इलेक्ट्रिसिटीला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. दॅट इज when the electric charges, that is positive charges and negative charges, these are the electric charges. म्हणजे प्रभार हे दोन प्रकारचे असतात पहा. धनप्रभार, ऋण प्रभार. पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस. हे जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जर रेस्ट असतील, स्थिर असतील, तर त्याला म्हटलं आता स्टॅटिक चार्जेस. when electric charges remains rest on insulator, then it is called static electricity. पहा, जर इलेक्ट्रिक चार्जेस हे जर इन्सुलेटिंग मटेरियल वरती रेस्ट राहत असतील, स्थिर राहत असतील, तर त्याला म्हटलं आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि त्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं एक एक्झाम्पल पहा. कॉमन एक्झाम्पल आपण अभ्यासलेले 7वी 8वी मध्ये. आपण जर प्लास्टिक कोंब म्हणजे प्लास्टिकचा कंगवा घेतला, असा प्लास्टिक कोंब घेतला आणि तो ड्राय हेअर वरती जर रब केला, पहा प्लास्टिक कोंब रब्ड ऑन ड्राय हेअर, आणि तो जर आपण पेपर पीसेसच्या जवळ ठेवला अँड केप्ट नियर द पेपर पीसेस, देन पेपर पीसेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द प्लास्टिक कोंब. पेपरचे पीसेस जे आहेत, कागदाची कपडे जे आहेत, ते या कोंबकडे अट्रॅक्ट केले जातात, म्हणजेच कंगव्याकडे ते आकर्षित केले जातात. मग या कंगव्यावरती असणारे जे चार्जेस असतात किंवा केसांवरती असणारे चार्जेस असतात, हे काय झालेले असतात? इथं चार्जेस फ्रिक्शनमुळे, कोंब आणि हिअर यांच्या फ्रिक्शनमुळे इथं चार्जेस डेव्हलप होतात. पॉझिटिव्ह चार्जेस, निगेटिव्ह चार्जेस. म्हणजेच कंगव्यावरती जमा होणारे चार्जेस हे पॉझिटिव्ह असतात, त्याचबरोबर केसांवरती कलेक्ट होणारे चार्जेस हे निगेटिव्ह असतात. परंतु हे केस आणि कंगवा दोन्ही काय आहेत? इन्सुलेटर आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातून चार्जेस फ्लो होत नाहीत, तर चार्जेस त्याच्यावरती रेस्ट राहतात, स्टोअर्ड राहतात. आणि असे रेस्ट चार्जेस जे असतात इन्सुलेटिंग मटेरियलवरचे, त्यांना स्टॅटिक चार्जेस म्हटलं जातं. आणि अशा स्टॅटिक चार्जेस मुळे जी इलेक्ट्रिसिटी असते त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. दॅट इज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस्ड ड्यू टू रबिंग कोंब ऑन ड्राय हेअर. ड्राय हेअर वरती कोंब रब केल्यामुळे, कंगवा रब केल्यामुळे जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते त्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हटलंय. त्याच्याबद्दल आपण इथं अभ्यासणार नाहोत. आपण ते 7वी मध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी बद्दल अभ्यासले आणि पुन्हा आता 11वी मध्ये अभ्यासणार आहेत. आपल्याला 9वी मध्ये अभ्यासायची करंट इलेक्ट्रिसिटी, सेकंड टाइप ऑफ इलेक्ट्रिसिटी, करंट इलेक्ट्रिसिटी. याला म्हटलं आता धारा विद्युत किंवा विद्युत प्रवाह. देन व्हॉट इज मीन बाय करंट इलेक्ट्रिसिटी? करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय ते पाहूया. When
electric charges, when electric charges flows through the conductor, when electric charges flows through the conductor, जर इलेक्ट्रिक चार्जेस एखाद्या वाहकामधून फ्लो होत असतील, मोशन करत असतील, when electric charges flows through the conductor, then it is called current electricity. Then it is called current electricity. तेव्हा त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. जर इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होत असतील, कंडक्टरमधून, वाहकामधून वाहत असतील, तर त्याला करंट इलेक्ट्रिसिटी म्हटलं जातं. आणि करंट इलेक्ट्रिसिटीचं एक एक्झाम्पल आपण पाहू. करंट इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल काय सांगता येईल? द इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू द कंडक्टिंग वायर. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरमधून फ्लो होणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कोणती असते? करंट इलेक्ट्रिसिटी असते, म्हणजे विद्युत धारा असते. आता याच्यानंतर हे झालं आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय आहे आणि करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे हे पाहितलं. आपल्याला आता महत्त्वाचं अभ्यासायचं आहे की हे जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, हे चार्जेस कसे जनरेट होतात, म्हणजेच एखाद्या सबस्टन्समध्ये चार्ज कसे प्रोड्यूस होतात ते पाहायचे. कारण या चार्जेसमुळेच इलेक्ट्रिसिटी आहे. चार्ज जर रेस्ट असतील तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, आणि चार्ज जर मोशन करत असतील तर, फ्लो होत असतील तर करंट इलेक्ट्रिसिटी. हे दोन पॉईंट महत्त्वाचे लक्षात ठेवा. इफ द इलेक्ट्रिक चार्जेस रिमेन्स रेस्ट ऑन अ सबस्टन्स, then it is called static electricity, and if the electric charges flows through the substance, then it is called current electricity. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे चार्जेस अँड टाइप्स ऑफ चार्जेस.